Hello student, topic number 4 ledger and practice problem number 3rd. From the following transaction prepare necessary ledger account in the books of Vinay and balance the same. प्रिपेअर नेसेसरीज लेजर अकाउंट. नेसेसरीज म्हणजे जेवढी गरजेची आपल्याला लेजर अकाउंट असतील तेवढे प्रिपेअर करा इन दी बुक्स ऑफ विनय. मी या ठिकाणी ऑलरेडी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे, लेजर अकाउंट प्रिपेअर करून घेतलेलं आहे. त्यासाठी आणि वेगळा वेळ एक्स्ट्रा द्यायला नको. त्यासाठी 2019 Jan 1st स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणजे जर त्या ठिकाणी जर आपण एंट्री करायला गेलो तर एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी आपली एंट्री होणार. पण पोस्टिंग करत असताना पोस्टिंग मात्र कॅश अकाउंटमध्ये दिसणार टू कॅपिटल अकाउंट, तर कॅपिटल अकाउंटमध्ये दिसणार बाय कॅश. त्यामध्ये डेबिट साईडचे जे डेबिट साईडचं जे काय पर्टिक्युलर्स असेल त्यामध्ये क्रेडिट साईडचं पोस्टिंग केलं जातं आहे आणि क्रेडिट साईडचे पर्टिक्युलर्स अकाउंटमध्ये डेबिट साईडचं पोस्टिंग केलं जातं. मग आता या ठिकाणी कॅश अकाउंटमध्ये दिसणार 1st Janला टू कॅपिटल अकाउंट 2019 Jan 1st टू कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 10,000. आता टू कॅपिटल अकाउंटची पोस्टिंग झाली आपली. कॅपिटलमध्ये घेणार आहे बाय कॅश अकाउंट 2019 Jan 1st बाय कॅश अकाउंट 10,000. फर्स्ट एंट्री कंप्लीट होते आपली. सेकंड 6चे काय सांगितले बघा. बॉथ गुड्स फ्रॉम विकास ₹3,000. बॉथ गुड्स फ्रॉम विकासची एंट्री होणार आहे परचेस अकाउंट डेबिट टू विकास. परचेस अकाउंट डेबिट टू विकास म्हणजेच परचेस अकाउंटमध्ये लिहिणार टू विकास, तर विकास अकाउंटमध्ये लिहिणार बाय परचेस. ओके, परचेस अकाउंट डेबिट टू विकास 2019 Jan 6 टू विकास अकाउंट ₹3,000. आता विकास अकाउंटमध्ये दिसणार 2019 Jan 6. त्या ठिकाणी बघा परचेस अकाउंटमध्ये लिहिलं टू विकास, आता विकास अकाउंटमध्ये लिहिणार बाय परचेस. बाय परचेस अकाउंट $3,000. डेबिट साईडला पोस्टिंग करत असताना टूने स्टार्ट होत आहे, बिगिनिंगला टू येते, तर क्रेडिट साईडच्या बिगिनिंगला बाय हा वर्ड दिसतो. नेक्स्ट सोल्ड गुड्स टू भूषण ₹2,400. सोल्ड गुड्स टू भूषण. मग आता याची पोस्टिंग एंट्री काय होणार आहे भूषण अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. भूषण अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. भूषणमध्ये दिसणार टू सेल्स, तर सेल्समध्ये दिसणार बाय भूषण. ओके, भूषणमध्ये घेऊया आपण 9ला 2019 Jan 9 टू सेल्स अकाउंट 2,400 आणि सेल्समध्ये दिसणार बाय भूषण
2400. ओके, नेक्स्ट एंट्री काय होते बघा, पेड टू विकास ऑन अकाउंट ₹1600. पेड टू विकास ऑन अकाउंट. पेड मीन्स कॅश गोज आउट, विकास इज द रिसिवर, म्हणजेच एंट्री झाली विकास अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. विकास अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजेच विकासमध्ये लिहिणार टू कॅश, तर कॅशमध्ये लिहिणार बाय विकास. विकास अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2019 Jan 12 टू कॅश अकाउंट रुपीज आहे 1600. कॅशमध्ये दिसणार बाय विकास अकाउंट 2019 Jan 12 बाय विकास अकाउंट 1600. नेक्स्ट, received an account from Bhushan ₹1000. रिसिव्ड अन अकाउंट फ्रॉम भूषण, भूषणकडून रिसिव्ह केले म्हणजेच रिसिव्ड कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट अँड भूषण इज अ गिवर टू भूषण अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू भूषण. आता याचं पोस्टिंग कॅशमध्ये लिहिणार टू भूषण, तर भूषणमध्ये लिहिणार बाय कॅश. डेट आहे 19. कॅशमध्ये टू भूषण $1000. तर भूषणमध्ये लिहिणार बाय कॅश. $1600. सॉरी 1000. नेक्स्ट, कॅश परचेस ₹3600. कॅश परचेस, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेसमध्ये लिहिणार टू कॅश, तर कॅशमध्ये लिहिणार बाय परचेस. परचेसमध्ये टू कॅश अकाउंट 25th टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 3600. कॅशमध्ये दिसणार 25th बाय परचेस अकाउंट. $3600. नेक्स्ट, कॅश सेल्स ₹5000. कॅश सेल्स म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅशमध्ये टू सेल्स, सेल्समध्ये बाय कॅश. डेट 30. कॅश अकाउंट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट आहे 5000. सेल्समध्ये असणार बाय कॅश. $5000. And last, paid wages. Paid wages. Wages account debit to cash account. Wages मध्ये टू कॅश, कॅश मध्ये बाय वेजेस. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश 2019
Jan 30. Wages account debit to cash account 400. कॅशमध्ये सेकंड पोस्टिंग जाणार बाय वेजेस अकाउंट 400. आणि त्या ठिकाणी आपलं जर्नल एंट्रीचं पोस्टिंग झालं आहे. आता आपण अकाउंट क्लोज करायला घेऊया. फर्स्ट कॅश अकाउंट क्लोज करणार. अकाउंट क्लोज करण्यासाठी आपल्याला 3 लाईन्स लागणार. त्या 3 लाईनमधली फर्स्ट लाईन जी असेल ज्या ठिकाणी डिफरन्स दिसतोय त्या ठिकाणी आपण कॅरी डाऊन लिहिणार. बॅलन्स कॅरी डाऊनची फर्स्ट लाईन. सेकंड लाईन बोथ साईडला दोन्ही साईडला जी साईड मोठी आहे त्याची टोटल हे दोन्ही साईडला येणार. आणि थर्ड लाईनला जो बॅलन्स कॅरी डाऊन केला आहे तो न्यू डेटला म्हणजेच न्यू मंथला न्यू इयरला ब्रॉड डाऊन होणार त्याची डेट येणार. आता आपण कॅश अकाउंट क्लोज करतोय. मिडलची लाईन घेतली आपण 3 लाईन लागणार त्यापैकी 10,000 प्लस 1,000 11,000 प्लस 5,000 16,000 दिसणार. जी हायेस्ट अमाऊंट असेल ती दोन्ही साईडला घ्यायची 16,000 लेस. आता या ठिकाणी किती अमाऊंट शॉर्ट पडते हे बघूया. 1,600 प्लस 3,600 प्लस 400 5,600. 16,000 मायनस 5,600 10,400 येणार. मग आता जे 10,400 आहे त्या इयर एंडला आपण क्लोज करतो म्हणून 30 आलं आहे तसं बाय फॉरवर्ड केला आहे. तो कॅरीड डाऊन आहे म्हणून बॅलन्स कॅरीड डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन रुपीज 10,400. जो जानेवारीचा क्लोजिंग आहे तो फेबचा ओपनिंग होणार म्हणून फेब फर्स्ट टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,400. मेथडने आपण कॅश अकाउंट क्लोज केले. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. कॅपिटल अकाउंटमध्ये बघा डेबिट साईडला काहीच दिलेलं दिसत नाही आहे. 10,000 आहे तशी जी मोठी साईड आहे ती दोन्ही साईडला घेणार. ज्या साईडला डिफरन्स आला त्या ठिकाणी लिहिणार 10,000. आता जो डिफरन्स आला त्याला नाव येणार 2019 Jan 30. आता जेव्हा मंथ एंडिंगला क्लोज करणार म्हणून डेट आपण ही काय केली आहे 30 घेतली आहे. ओके क्लोज करतोय म्हणून त्याला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन रुपीज 10,000 आणि फेब फर्स्ट. आता आपण काय करणार जानेवारीचा फेबमध्ये ट्रान्सफर करणार आणि म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000. म्हणजे 2 अकाउंट क्लोज केले. नेक्स्ट विकास अकाउंट 3,000 ही मोठी अमाऊंट दिसते यापैकी मायनस 1,600 1,400 ते येणार कधी ते 30ला म्हणून लिहिणार टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,400. जे आपण क्रॉस लिहिणार म्हणजेच ओपनिंगचा बॅलन्स घेणार. लक्षात ठेवण्यासाठी क्रॉस म्हणून लक्षात ठेवायला सांगितलं आहे मी. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,400. भूषण अकाउंट आपण क्लोज करणार. आता भूषण अकाउंटमध्ये किती आहे बघा. हायेस्ट साईड आहे 2,400 मायनस 1,000 मीन्स 1,400चा डिफरन्स दिसतोय. तो दिसणार आहे एंड डेटला आणि त्याला म्हणणार बाय बॅलन्स
कॅरीड डाऊन 1400. जो जानेवारी एंडिंगचा कॅरीड डाऊन आहे तो फेब फर्स्टचा काय असणार आहे, ओपनिंग असणार आहे. आणि म्हणून इथे घेतोय टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1400. परचेस अकाउंट क्लोज करतोय. परचेस अकाउंटमध्ये बघा 3000 प्लस 3600 6600. ओके 6600. आता शॉर्ट दिसतंय ती म्हणजेच क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला घेणार आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन 6600. जो फेबला ओपनिंग करणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 6600. ओके नेक्स्ट सेल्स अकाउंट आपण क्लोज करतोय. सेल्स अकाउंटमध्ये 5000 प्लस 2400 7400. क्लोज 2019 Jan 30 टू बॅलन्स कॅरीड डाऊन फुल अमाऊंट दिसणार 7400. ओके जीज नेक्स्ट क्रॉस जाणार आपण नेक्स्ट मंथच्या स्टार्टिंगला ओपनिंग करणार आणि म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 7400. अँड लास्ट अकाउंट इज अ wages account 400. अदर साइड 400. क्रेडिट साईडला काहीच दिलेलं नाही म्हणजेच अमाऊंट शॉर्ट आहे तिथे ड्रॉप दिसतोय. आपण घेणार 2019 Jan 30 क्लोज करतोय म्हणून लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 400 आणि तोच आपण क्रॉस घेणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 400. त्या ठिकाणी आपली पूर्णपणे पोस्टिंग संपलेली आहे. पोस्टिंग संपल्यानंतर आपल्याला बॅलन्स विचारलं आहे, बॅलन्स बनवायला सांगितलं. आपण इथे एक जागा माझ्याकडे थोडीशी कमी पडते पण आपण शॉर्टकट बॅलन्स बनवून बघूया कशा पद्धतीचा होतोय तो. या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स बनवलेला आहे. माझ्याकडे थोडीशी जागा कमी असल्यामुळे मी त्या आहे तेवढ्याच जागेमध्ये बनवला आहे. ट्रायल बॅलन्स पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट. आता आपण वन बाय वन नावं लिहून घेऊया. फर्स्ट कॅश अकाउंट. जो बॅलन्स ब्रॉड डाऊन असेल तोच आपण लिहिणार. डेबिट साईडला 10,400. त्यानंतर कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे 10,000. क्रेडिट बॅलन्स 10,000. त्यानंतर विकासचा क्रेडिट बॅलन्स आहे 1,400. त्यानंतर भूषण अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे 1,400. नेक्स्ट परचेस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असणार आहे 6,600. सेल्स अकाउंट डेबिट बॅलन्स सेल्स अकाउंट क्रेडिट बॅलन्स 7,400. वेजेस डेबिट बॅलन्स 400.
विच इज डेबिट बॅलन्स 400. आता आपण या ठिकाणी क्लोज करायला जाऊया. क्लोज करून बघूया किती अमाऊंट येते. $10,400 प्लस 1,400 प्लस 6,600 प्लस स्टेटमेंटची टोटल येते 18,800. 10,000 प्लस 1,400 प्लस 7,400 18,800. त्या ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारच्या पूर्ण प्रॉब्लेमला म्हणजेच लेजर अँड त्याचा बॅलन्स याला आपल्याला 10 मार्क्सला क्वेश्चन सॉल्व करायचा असतो. थँक्यू.